नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या जॉब्स मराठी या चॅनलवर. या चॅनलच्या माध्यमातून आपण एक नवीन मराठीमध्ये चॅनल घेऊन आलोय की ज्यामध्ये गव्हर्नमेंट जॉब्स आणि IT जॉब्स याबद्दल माहिती देतोय आणि डेली बेसिसवर आपले व्हिडिओ येत आहेत. ठीक दुपारी 12 वाजता. एक दिवस गव्हर्नमेंट जॉब्स आणि एक दिवस मराठी जॉब्स, एक दिवस IT जॉब्स, एक दिवस IT जॉब्स. कारण आपल्याला समजत नाही की आपण जॉब्स कुठे शोधायला पाहिजे कुठे नाही, तर मी एकत्रित करून तुमच्यासाठी जॉब्स घेऊन आलोय. तर आपण नक्की बघा. आजचा आपला जॉब्स आहे. त्याआधी आपण एक कोट मधून सुरू करतोय की वेळ ही बोलून दाखवत नाही तर करून दाखवते. म्हणजेच काय की जर टाइम आहे, टाइम हा कधीच तुम्हाला सांगत नाही की तो बोलतोय, पण वेळ आल्यावर तो करून दाखवतो. म्हणजे आता तुम्ही जो स्ट्रगल करतायत तो स्ट्रगल सक्सेस साठी चालू आहे आपल्या सर्वांचा, तुमचा माझा आपला सर्वांचा. बघा, तुम्हाला अपयशामध्ये कोणीच वाली नसतं, पण एकदा तुमचं यश येऊ द्या, तुमच्या अंगावर 10 लोक वेगळ्या पद्धतीने गुलाल टाकत असतात. अनोळखी लोक तुम्हाला फोन करत असतात आणि अनुभवण्यासाठीच आपल्याला तो वेळ आणायचा आहे, तो टाइम आणायचा आहे. तो वेळ टाइम आल्यावर आपल्याला बरोबर समजेल की त्यावेळेसच्या टाइमाने आपल्याला दाखवलेलं नाही, पण आता आपण सक्सेस नंतर करून दाखवतोय हे आपल्याला तो टाइमच दाखवणार. म्हणून सर्वांनी ही गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा. बरोबर. आज खूप मोठी भरती आहे IDBI बँक. IDBI बँकेमध्ये एकूण 650 पदांसाठी भरती आहे. IDBI बँकेत 650 पदांसाठी खूप मोठ्या प्रमाणात भरती आली आहे. IDBI बँक द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक, काय पद? कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या 650 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12/3/2025 म्हणजे आज आहे तुमचा वाला 3 मार्च आणि 12 मार्च पर्यंत तुम्हाला हे अप्लाय करायचं आहे. आणि खूप छान प्रकारची पोस्ट आहे, आपल्या महाराष्ट्रात पोस्ट आहे, म्हणून सर्वांनी अप्लाय करणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्हाला ज्युनियर असिस्टंट मॅनेजर, कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी हे अर्ज मागवण्यात येत आहेत. विभागाचं नाव काय आहे की IDBI बँक मार्फत ही भरती होत आहे. नोकरीचा प्रकार बँक जॉब. यांची ऑफिशियल वेबसाईट आहे www.idbibank.in. जास्त विचार करण्याची गरज नाही, लिहून घेण्याची गरज नाही. मी डिस्क्रिप्शन मध्ये ही लिंक टाकून देणार आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट लिंक वरून तिथे जाऊ शकता. आणि स्थान काय की मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नागपूर आणि सोलापूर. बघा, पूर्ण महाराष्ट्रात बऱ्यापैकी शहरांमध्ये नोकऱ्या आहेत, जे आपले ड्रीम सिटीत. मुंबई झालं, ठाणे झालं, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नागपूर आणि सोलापूर. पदाचे नाव काय की कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक, ज्युनियर असिस्टंट मॅनेजर. एकूण पदांची संख्या किती आहे? 650. एक महत्वाची गोष्ट म्हणजे शैक्षणिक अर्हता आहे की कोणताही ग्रॅज्युएट हा व्यक्ती ह्या पदासाठी अप्लाय करू शकतो. ऑनलाईन अर्ज करण्याचा आहे आणि निवड प्रक्रिया ही म्हणजे परीक्षेच्या माध्यमातून ही निवड होणार आहे. आता बघा, पदांचे नाव, त्यांची संख्या माहिती आत्ताच आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिलं, पण रिटर्न एकदा मी तुम्हाला सांगतोय की एकूण कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक, ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी भरती होते. भरती ही 650 पदांसाठी होते. याच्यापैकी आपल्या सर्वांना फक्त एक पद हवं. या पदानुसार एक शैक्षणिक अर्हता म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे ते आपण इथे बघणार आहोत. हा मी डायरेक्टली त्यांच्या वेबसाईट वरून, त्यांच्या ॲडव्हर्टाइज मधून हा डाटा घेतलाय, म्हणून तो इंग्लिशमध्ये जसं तसा कॉपी केलाय. कॅन्डिडेट शुड बी ग्रॅज्युएट फ्रॉम एनी डिसिप्लिन फ्रॉम द युनिव्हर्सिटी recognized by गव्हर्नमेंट ऑफ इंडिया or equivalent qualification recognized by गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजेच काय की जे कॅन्डिडेट अप्लाय करणार आहेत त्या सर्वांची डिग्री ही कंप्लीट झालेली पाहिजे. ते ग्रॅज्युएट फ्रॉम एनी डिसिप्लिन, तुम्ही कोणत्याही विभागातून ग्रॅज्युएट झालेले पाहिजे, ग्रॅज्युएट असणे महत्त्वाचे आहे. आणि युनिव्हर्सिटी ही रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून झालेले पाहिजे, म्हणजे जी गव्हर्नमेंट जिला मान्यता दिली अशा सर्व इथून तुम्ही झालेले पाहिजे.
पासिंग ओनली अ डिप्लोमा कोर्स विल नॉट बी कन्सिडर्ड ॲज अ क्वालिफाईंग द इलिजिबिलिटी क्रायटेरिया. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा कंप्लीट आहे, फक्त डिप्लोमा, त्यांच्यासाठी इथे ॲडव्हर्टाईजला जागा शिल्लक नाही आहेत, ते अप्लाय करू शकत नाहीत. अँड कॅन्डिडेट आर एक्सपेक्टेड टू हॅव द प्रोफेशनली इन कॉम्प्युटर. म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटरचं ज्ञान असलं पाहिजे. आणि कॉम्प्युटरचं ज्ञान सध्या आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, सर्वांनाच त्याबद्दल नॉलेज आहे. प्रोफेशनली इन रिजनल लँग्वेज विल बी प्रेफर. म्हणजे काय की तुम्हाला तुमची महाराष्ट्राची मराठी भाषा ही यायला पाहिजे आणि ती आपल्या सर्वांना खूप चांगल्या पद्धतीने येते. परीक्षेचं स्वरूप कसं आहे? परीक्षेचं स्वरूप हे लॉजिकल आणि रिझनिंग, डाटा ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन. जे एकूण क्वेश्चन असतील 60, मार्क असतील 60, त्याच्यासाठी टाइम असेल 40. लॉजिकल रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तामध्ये आपले जे ज्या गोष्टी आहेत, म्हणजे तुमचा ठोकळा झाला, सेटिंग अरेंजमेंट झाली, तो त्याचा भाऊ, हा याचा काका, तो त्याचा चुलता, या ज्या सर्व गोष्टी येतात त्या सर्व लॉजिकल रिझनिंग मध्ये येतात. पुढचा आहे इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेज मध्ये एकूण 40 क्वेश्चन असतील, त्याच्यासाठी 40 मार्क असतील, त्याच्यासाठी 20 मिनिटं. इंग्लिश लँग्वेज मध्ये सर्व ग्रामर, नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब ज्या गोष्टी आहेत सर्व, त्या सर्व सिनोनिम्स झाले, अँटोनिम्स झाले, समानार्थी, विरुद्धार्थी ज्या गोष्टी आहेत त्या सर्व इंग्लिश लँग्वेज मध्ये कव्हर होतात. क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड. ॲप्टिट्यूड म्हणजे हेच मॅथचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये 40 क्वेश्चन हे असतील, त्याला प्रत्येकाला एक मार्क म्हणजे 40 मार्क, त्याच्यासाठी असेल 35 मिनिटं. आणि दुसरं चौथा आहे जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस. हे जनरल आहेत. इकॉनॉमी मध्ये काय, जीडीपी काय असतो, जीएनपी काय असतो, ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या. आपला आता इकॉनॉमिक सर्वे हा रिलीज झालाय, त्याच्याबद्दल काही गोष्टी असतील त्याबद्दलची अवेअरनेस, बँकिंग क्षेत्राबद्दलची अवेअरनेस, की राष्ट्रीयकरण केव्हा झालंय, आरआरबीची स्थापना केव्हा झाली आहे, लगेच बाकीच्या सर्व गोष्टी बँकिंग क्षेत्राबद्दलच्या तुम्हाला माहिती पाहिजे. याच्यासाठी आहेत 60 क्वेश्चन आणि 60 मिनिटं. याच्यासाठी आहेत 25 मिनिटं 60 मार्कांचा. म्हणजे एकूण जर आपण विचार केला तर किती प्रश्न येते? एकूण 60 आणि 60 120 आणि प्लस 80 म्हणजे एकूण 200 मार्कांचा हा पेपर आहे. 200 मार्कांचा, समजलं? 200 मार्कांचा पेपर राहील. आणि याची वयोमर्यादा काय आहे? किमान वय तुमचं 20 वर्ष आवश्यक आहे आणि कमाल हे 25 वर्ष आहे. पण ज्यांच्यासाठी क्रायटेरियानुसार, कॅटेगरीनुसार त्यांचं काय काय आहे ते आपण पुढच्या स्लाइडवर पाहणार आहोत. बघा, त्यांनी मेन्शन करून दिलंय की आरक्षणात सूट लागू आहे एससी आणि एसटी. एससी साठी 5 वर्षांचं एज रिलॅक्सेशन आहे. ओबीसी साठी आहे 3 वर्षांचं रिलॅक्सेशन. जे अंध अपंग आहेत, अंध अपंगांसाठी 10 वर्षांचं एक्सटेन्शन आहे. एक सर्व्हिसमॅन, कमिशन झालेले, लगेच इमर्जन्सी, शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर, ज्यांनी 5 वर्ष मिलिटरीमध्ये सर्व्हिस केली आहे. किती? 5 वर्ष. 5 वर्ष ज्यांनी मिलिटरीमध्ये सर्व्हिस केली आहे. आणि दोज हू असाइनमेंट इज ड्यू टू बी कम्प्लिटेड विदिन 1 year फ्रॉम द लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ॲप्लिकेशन. म्हणजे बघा की जे फिट असतील, ज्यांचं 5 वर्ष मिलिटरीमध्ये सर्व्हिस केली असेल, जे शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर असतील, ते सर्व याच्यासाठी इलिजिबल आहेत. आणि पर्सन अफेक्टेड बाय 1984 राईट्स म्हणजे 1984च्या दंग्यांमध्ये जे असतील, ते जे विद्यार्थी हे 1984च्या दंग्यांमध्ये ज्यांची फॅमिली ही अफेक्टेड झाली असेल त्यांच्यासाठी सुद्धा 5 वर्षांचं हे रिलॅक्सेशन आहे. म्हणजे यांच्यामध्ये घाबरायची काही गरज नाही. महत्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक हा 1 मार्च पासून सुरू झाला आहे आणि तो 12 मार्च पर्यंत. बघा, खूप कमी टाइम दिलाय त्यांनी अप्लाय करण्यासाठी. मोजून फक्त 10 ते 11 दिवस दिलेत. त्यासाठी तुम्हाला जेव्हा हा व्हिडिओ तुमच्या लक्षात येतोय त्यावेळेस लगेच तुम्ही अप्लाय करणं गरजेचं आहे. आणि ज्या तुमच्या नातेवाईकांना, मुलांना, मुलींना, मित्रपरिवाराला ज्यांना पाठवायचं त्यांना लवकर पाठवून हा फॉर्म भरायला हवा. कारण टाइम गेल्यानंतर त्याच्या मागे पडण्यात काहीच अर्थ नसतो, जीवन असो का पेपर असो. फी विषयी माहिती एक देतो मी. फी विषयी माहितीचा आपण विचार केली तर फी विषयी माहितीमध्ये एससी, एसटी, पीडब्ल्यूडी यांच्यासाठी 250 रुपये फी आहे. आणि इतर उमेदवार ओबीसी, ओपन वगैरे या सर्वांसाठी 1050 रुपये फी आहे. महत्वाच्या तारखा काय आहेत की अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे 1 मार्च 2025.
आणि अर्जाची शेवटचा दिनांक आहे 12 मार्च 2025. 650 जागांसाठी बंपर वरती आहे. लवकरात लवकर अप्लाय करायचंय. अशा पद्धतीने आपण आज IDBI मार्फत निघालेल्या महाराष्ट्रातल्या 650 जागांसाठी ऍड बघितली. याची सर्व डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक टाकणार आहे. तुम्ही तिथे जाऊन IDBIच्या पोर्टलला जातायत, तिथे रजिस्ट्रेशन करून तुम्ही अप्लाय करणार आहेत आणि लवकरात लवकर या वर्षी आपल्याला पोस्ट ही नक्की काढायची. त्यासाठी आपण तुम्हाला नवनवीन पद्धतीने रोज व्हिडिओच्या माध्यमातून नवीन जॉब अपॉर्च्युनिटी आणतोय. म्हणून प्रत्येकाने लवकरात लवकर अप्लाय करायचं. उद्या हा येताना IT रिलेटेड जॉब येणार आहे की जे विद्यार्थी हे ITचं सुद्धा स्टडी करतायत आणि गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन करतायत. तुम्ही गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन हे कंटिन्यू चालू ठेवू शकतात. आपण ITचे जॉब असे जाणतोय की त्या माध्यमातून तुम्हाला गव्हर्नमेंटच्या जॉबची तयारी करायला खूप वेळ भेटेल. तर सर्वांचं मनापासून धन्यवाद. तुमचं जॉब्स मराठी चॅनलला तुम्ही आहेत, तुमचे आता मेंबर झालेत, त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. लवकरात लवकर आपला व्हिडिओ हा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सर्वांना पाठवणं विसरू नका. तुम्ही तुमच्या आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता. त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे. तुम्हाला काही क्युरीज असतील तर नक्की कमेंट आउट करा. आपण जॉब्स मराठी टीम तुम्हाला उत्तर देण्यासाठी नेहमी कटिबद्ध आहे. सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद.